वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कोणतेही शुभकार्य करताना प्रथम मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाची जयंती जन्मदिवस म्हणजे माघी गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी. गणेश जयंतीला या सेवा आणि उपाय केल्याने शैक्षणिक क्षेत्रात यश, कुटुंबात सुख समृद्धी, वैवाहिक अडचणी दूर, सर्व मनोकामना पूर्ण, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यासाठी काही उपाय आणि काही सेवा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गणपती बाप्पा ही अशी देवता आहे जिच्या पूजनाने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात मंगल, शुभ कार्य घडतात आणि शुभ आशीर्वाद कायम राहतात. गणेशाची पूजा अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. 22 जानेवारी 2026 रोजी आपल्या लाडक्या बाप्पाची जयंती आणि या दिवशी काही सेवा आणि उपाय केले तर या दिवशी शीघ्र फल देतात. हे उपाय आहेत ना, ते शीघ्र फल देतात. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. फक्त जे कराल ते शुद्ध मनाने, विश्वासाने, श्रद्धेने करायचं. या दिवशी जमत असेल तर उपवास नक्की करा, व्रत करा, पूजाविधी, गणपतीची जन्मकथा श्रवण करा, मंत्र जप करा, अथर्व शीर्षे दिवसभर घरात चालू राहू द्या आणि स्वतः पण बोलत राहा. आज आपल्या मनोकामना शीघ्र पूर्ण होणार आहेत, कारण गणपती बाप्पाचं तत्व, प्रभावी तत्व 1000 पटीने पृथ्वीवरती असणार आहे. गणपती बाप्पा सूक्ष्म रूपाने आपल्या घरात प्रवेश करणार आहेत आणि आपण जेव्हा सेवा करणार आहोत, जेव्हा मंत्र जप करणार आहोत, स्तोत्र म्हणणार आहोत, आरती म्हणणार आहोत, तर गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपल्याला तिथेच आशीर्वाद देणार आहेत. आता सेवा काय काय करायचे तर आपल्याला जेव्हा उपवास करायचा ना, तेव्हा दूध, फळं ह्याच्यावरतीच करायचा उपवास. उपवास जमत नसेल तर फक्त सेवा करा, कारण काही कारणाने, काही अडचणींमुळे आपल्याला उपवास करता नाही येत. कुठे आजारपण असतं, गोळ्या औषधं चालू असतात किंवा उपवास धरायला डॉक्टरने मना केलेलं असतं, म्हणून नका धरू. मग धरायचा नसेल तर पण जर धरला, उपवास केला तर दूध आणि फळं खाऊन करा, आणि नसेल केला तर फक्त पूजाविधी आणि मंत्राने स्तोत्र करा. सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पाची 2 वेळा पूजा करायची आहे. अथर्व शीर्ष न चुकता म्हणायचं आहे. गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. विधिवत पूजा, भजन, कीर्तन, आरती आणि हे सगळं करून मग रात्री आपल्याला उपवास सोडायचा आहे. पण आजच्या दिवशी आपल्याला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही आहे. चंद्राचं दर्शन न घेता आपल्याला फक्त गणपती बाप्पाची आरती करून उपवास सोडायचा आहे. आता तुम्ही जर मंदिरात गेला असेल, तिथे महाप्रसाद असेल तर तिथे पण तुम्ही उपवास सोडू शकता, पण तीळ खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि आपल्याला तीळच आपल्या गणपती बाप्पाला दान करायचं आहे. तिळाचे लाडू वगैरे आपल्याला अर्पण करायचे आहेत. आता या दिवशी आहे ना, कुंदा फूल तुम्हाला माहिती असेल, मोगऱ्यासारखंच असतं, पण मोगऱ्यासारखा त्याला वास नसतो आणि लांब लांब पाकळ्या असतात, थोड्याशा अशा बोटभर, अर्ध बोट असे लांब पाकळ्या असतात. तर ते कुंद्याचं फूल असतं ना, ते शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. आणि जास्वंदाचं फूल आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे पूजा करताना. आता गणपती बाप्पाचा अभिषेक जेव्हा करणार आहोत तेव्हा आपल्याला काय काय घ्यायचं आहे? तीळ घ्यायचं आहे पाण्यामध्ये, गूळ, पाणी, वाटी, चमचा, मूर्ती आणि फुलं. ह्याच्याने आपल्याला एक अभिषेक करायचा आहे आणि हे पाणी प्रसाद म्हणून सगळ्यांनी थोडं थोडं ग्रहण करायचं आहे. आणि उरलं असेल, मुलं पित नसतील तर एक एक थेंब त्यांच्या तोंडात टाका आणि उरलेलं पाणी आपल्या तुळशी सोडून इतर झाडांमध्ये, कुंडीमध्ये ओतून द्या. आता या दिवशी तिळाच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे. गूळ, खोबरं आणि जानवंसुद्धा अर्पण करायचं आहे आपल्या गणपती बाप्पाला. तीळ वाटून त्याचा नैवेद्य करायचा आहे, म्हणजे लाडू करा किंवा तीळ आणि गूळ वाटून तुम्ही त्याचा प्रसाद दाखवा. तिळकुंद चतुर्थीला तिळाचं या दिवशी आहे ना, 21 दुर्वांचा हार मंदिरात अर्पण करायचा आहे. दुर्वा अमृतासारखी असते आणि त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही. जेव्हा आपण 21 दुर्वा म्हणजे काय, एका दुर्वाला 3 पानं असतात, अशा आपण 21 दुर्वा करतो. म्हणजे अशा आपण एक दुर्वा करतो, 3 पानांची एक दुर्वा. अशी आपल्याला 21 काड्या घ्यायच्या आहेत, 3-3 पानांच्या दुर्वाच्याकडे, आणि त्याची एक जुडी बांधायची. अशा 21 करून 21 जुड्या करायच्या आणि त्या 21 जुड्यांची एक माळ बनवायची, हार बनवायचा, आणि तो आपल्या घरातल्या गणपतीला अर्पण करा किंवा मंदिरात जाऊन करा. मंदिरात केलं तर अतिउत्तम. जेव्हा हा हार अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. आता 21 वेळा नाही जमलं तर निदान एकदा तरी करा. 11 वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे.
आज शमीची पानं अर्पण करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्व आहे. शमीच्या पानांना पण खूप महत्त्व आहे. तर शमीची पानं कुठे मिळाली तर तुम्ही नक्की अर्पण करा, कारण ऋणमुक्ती मिळते. ह्या शमीची पानं अर्पण केली, गणपती स्तोत्र म्हणालं, ऋणमुक्ती स्तोत्र म्हणालं तर आपल्याला सगळीकडून आपल्याला भरभराट होते, आपल्या कर्जापासून मुक्ती मिळते. तर घरात जर शक्य असेल तर घरातच करा, नाहीतर मंदिरात जाऊन तुम्हाला मी अगोदरच सांगितलं तिळाचे लाडू, तिळाचे मोदक, तिळगुळ, तिळाची पोळी किंवा तिळवडी याचा तुम्हाला आज नैवेद्य दाखवायचा आहे. एक माळ ओम गणपतये नमः असं म्हणायचं आहे. कधी जेव्हा तुम्ही नैवेद्य अर्पण करणार आहोत तेव्हा, म्हणजे आता एक माळ नाही जमलं तर 11 वेळा म्हणा, कारण तिथे जर गर्दी असेल मंदिरात तर, आणि घरात जर केलं असेल तर 108 वेळा नक्की म्हणा. आता ते तुम्हाला अजून एक सेवा सांगितली होती मी कधी अंगारकी चतुर्थी दिवशी, की मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला रोज 120 दिवस करायचा आहे. म्हणजे 121 वेळा तो मंत्र म्हणायचा. ही सेवा 120 दिवस करायची होती. हे मी तुम्हाला मध्ये सांगितलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन ऐका. आज आपल्याला जास्वंदाचं फूल, दुर्वा, मोदक, तूप आणि गूळ खोबरं हे सगळं गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. आणि ह्याच्यामधलं एक जरी मिळालं तर एक पण अर्पण करू शकता. याच्यामुळे काय होतं, स्मरणशक्तीसाठी खूप आपल्याला मदत मिळते आपल्या गणपती बाप्पाची. शमीची पानंसुद्धा खूप महत्त्वाची आहेत आज. तर काय करायचं आहे, कठीणातली कठीण इच्छा जर पूर्ण करायची असेल तर हळद घ्यायची, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या ज्या दुर्वा आहेत ना, ज्या मी तुम्हाला सांगितल्या, त्या दुर्वा तुम्ही त्या हळदीच्या पाण्यात, म्हणजे दुर्वांचे शेंडे बरं का, जिकडे गवताची 3 पाती ठेवलेले असतात ना, ती बुडवायची आणि ते गणपती अथर्वशीर्ष पठण करून गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. हे झाले तुम्हाला उपाय. काय काय सांगितलं मी, दुर्वांचा हार, 21 दुर्वांचा हार, तिळाचे मोदक, गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, ऋणमुक्त स्तोत्र हे सगळं, आणि शमीची पानेसुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आता तुम्हाला मी सांगितलं की एक माळ ओम गणपते नमःसुद्धा म्हणायचं आहे. जास्वंदाचं फूल, दुर्वा, मोदक, तूप आणि गूळ आणि खोबरं हे सगळं तुम्हाला अर्पण करायचं आहे. हळदीमध्ये पाणी टाकून दुर्वा बुडवून त्या आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून मग गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे. आता तुम्हाला अजून सांगते की काय करायचं आहे. या दिवशी तुम्हाला दान पण द्यायचं आहे. तर दान देताना थोडं बघून द्या, कारण काय काय द्यायचं तुम्हाला सांगते. गरम कपडे, ब्लँकेट, चप्पल, बूट, तीळ, अन्न असं आपल्याला, आणि गूळसुद्धा दान करायचं आहे. आता जर तुम्हाला ना खूप असं हे होतं आहे, म्हणजे कुठलंच काम होत नाही, समस्याच दूर होत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 लवंगा हातात घ्यायचं आहे. किती? 2 फुल अखंड लवंगा, आणि त्या हातामध्ये घ्यायची, उजव्या हातात घ्यायची, मूठ बंद करायची, डाव्या हाताने त्याच्यावरती पकडायचं आणि 11 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. 10 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं. 11व्या अथर्व शीर्षाच्या वेळेस आपल्याला फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे. ते सगळं झाल्यानंतर ओम गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. आणि या लवंगा आपल्या गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत. आता जेव्हा अर्पण करून झाला तर उद्या वगैरे दुसऱ्या दिवशी या लवंगा प्रसाद म्हणून खा, नाहीतर एखादा गोड पदार्थ करताना आपण शिरा करतो किंवा खीर करतो त्याच्यामध्ये वाटून टाका, म्हणजे हा पदार्थ सगळ्यांना मिळेल, घरातल्या सगळे खातील, असं डायरेक्ट चावून कोणी खाणार नाही, आणि आपल्या सर्व समस्या दूर होतील, कारण आपण या लवंगा प्रभावित करून गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या असतात आणि गणपती बाप्पाची त्याच्यामध्ये शक्ती उतरलेली असते. ते या दिवशी आवर्जून सांगते की चंद्रदर्शन करू नका. यामागे बऱ्याच पौराणिक कथा आहेत. यामध्ये जर त्या दिवशी चंद्रदर्शन झालं ना तर आपलं मानसिक आरोग्य बिघडतं, मनाचा आजार वाढतो, चोरीचा आरोप येतो आणि काहीतरी अडचणी येतात. म्हणून चंद्रदर्शन करायचं नाही आहे. बाकी सगळे उपाय मनापासून करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम गणपतये नमः. बाय बाय.